तुम्ही विद्यार्थी आहात का? अभ्यास करताय पण लक्ष लागत नाहीये का? परीक्षेचा ताण वाढत आहे का? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत प्रज्ञाविवर्धन स्तोत्राबद्दल. एक असा स्तोत्र जो ज्ञान, बुद्धी आणि आत्मविश्वास वाढवतो. वसंत पंचमीच्या दिवशी या स्तोत्राचे उच्चार केल्यास केवळ अभ्यासात सुधारणा होत नाही, तर मन शुद्ध, लक्ष एकाग्र आणि आत्मविश्वास वाढतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या दिवशी केलेला एक छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. मंडळी, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणजे विद्यार्थ्यांसाठी बुद्धी वाढवणारे, स्मरणशक्ती सुधारणारे आणि एकाग्रता निर्माण करणारे पवित्र स्तोत्र आहे. पौराणिक कथांनुसार ज्यावेळी देवी सरस्वतीने विद्यार्थ्यांना ज्ञान दिले, त्या दिवशी हा स्तोत्र जपल्याने माणसाची बुद्धी तेजस्वी होते, अभ्यासात लक्ष केंद्रित होते आणि ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता वाढते. विद्यार्थ्यांसाठी हा स्तोत्र अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो फक्त अभ्यासासाठी नाही, तर जीवनातील निर्णय घेण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि शिस्त निर्माण करण्यासाठी देखील उपयोगी होतो. मंडळी, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र नित्यनेमाने केल्याने एकाग्रता वाढवते, म्हणजे मन विचलित होत नाही आणि अभ्यासावर लक्ष टिकतं. स्मरणशक्ती सुधारते. शाळा, कॉलेजच्या परीक्षा, स्पर्धा किंवा कौशल्याच्या परीक्षेत फायदा मिळतो. आत्मविश्वास वाढतो, म्हणजेच परीक्षेचा ताण, अभ्यासाची भीतीही कमी होते. ज्ञानाची गती वाढते, म्हणजे नवीन संकल्पना, गणित, विज्ञान किंवा भाषाशास्त्र सहज आत्मसात करता येतात. शांती व मानसिक स्थिरता लाभते, म्हणजेच भावनिक ताण कमी होतो आणि मन हे प्रसन्न राहते. सकारात्मक ऊर्जा, म्हणजेच घरात ज्ञानाचे वातावरण निर्माण होते. मंडळी, वसंत पंचमीच्या दिवशी करायचा साधा आणि प्रभावी उपाय. सकाळी लवकर उठणे. वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा. पूजास्थळी स्वच्छ करा. पिवळा किंवा पांढरा कपडा अंथरा. त्यासोबत दिवा, अगरबत्ती, पवित्र पुस्तक, फुलं ठेवावीत व प्रज्ञास्तोत्र त्याचा 3 किंवा 11 वेळा असा उच्चार करा किंवा ते स्तोत्र म्हणा. स्तोत्र म्हणताना मन एकाग्र ठेवा आणि स्तोत्र जपल्यावर एखादं पुस्तक किंवा नोट्स वाचा. मंडळी, फक्त वसंत पंचमीच नव्हे, तर शक्य असेल तर आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हा स्तोत्र जपावा. त्याचा परिणाम खूप छान दिसतो. आता आपण पाहूया प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा पूर्ण पाठ. श्री गणेशाय नमः. अस्य श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत्कुमार ऋषिः स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्ठुपछन्दः मम सकल विद्या सिद्ध्यर्थ जपे विनियोगः. श्री स्कंद उवाच. योगेश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कंदकुमारसेनानी स्वामी शङ्करसम्भवः गाङ्गेयस्ताम्रश्चूडस्य ब्रह्मचारी शिखिध्वज तारकारीरिमापुत्रा कंशारती षडाननः शब्दब्रह्मस्वरूपश्च सिद्धसारस्वत गुरु सनत्कुमार भगवान भोगमोक्ष परप्रभु शरज्जन्मागनाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत सर्वांगन प्रणेताच वंचितार्थ प्रदर्शनम्. अष्टमविंशति नामानि मदीयानि च यः पठेत् प्रत्युषे श्रद्धाया युक्त मुको वाचस्पतिर्भवेत्. महामन्त्रावयानीति मम नामानुकीर्तयेत् महाप्रज्ञाप्नोति नात्र कार्य विचरणाम्. इति श्री स्कंद पुराणे कार्तिकेय महात्म्ये प्रज्ञाविवर्धन स्तोत्रम संपूर्णम. मंडळी, हे स्तोत्र म्हटल्यानंतर माता सरस्वतीला प्रार्थना करा. हे मा सरस्वती, माझी बुद्धी, प्रज्ञा आणि यशात वृद्धी कर. मला ज्ञान प्राप्त होऊ दे, माझे विचार शुद्ध होऊ दे आणि मी यशस्वी होऊ दे. मंडळी, हे स्तोत्र विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. ते का? विद्यारंभ, म्हणजेच शाळा किंवा घरात नवीन अक्षर शिकवताना हा स्तोत्र जपल्यास विद्यारंभ अत्यंत शुभ ठरतो. जेव्हा परीक्षेची तयारी असते तेव्हा मानसिक ताण कमी होतो आणि लक्ष केंद्रित होते. मंडळी, हे स्तोत्र आयुष्याची दिशा ठरवतं. फक्त अभ्यासासाठी नाही, तर संपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन मिळतं. म्हणून विद्यार्थी या दिवशी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जपताना श्रद्धा, शिस्त आणि नियमिततेला प्राधान्य द्यायला हवं. मंडळी, आज आपण पाहिलं की प्रज्ञाविवर्धन स्तोत्र फक्त शब्द नाही, तो एक शक्तिशाली माध्यम आहे, जे विद्यार्थ्यांच्या मनाला स्थिर करतो, बुद्धीला तेजस्वी करतो आणि जीवनात यश मिळवायला मदत करतो. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय मा सरस्वती. आणि अशाच भक्तिमय, ज्ञानवर्धक आणि शक्तिशाली कंटेंटसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मा सरस्वती तुमच्या जीवनात ज्ञान, यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढो. श्री स्वामी समर्थ. जय सरस्वती मा. धन्यवाद.